पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल रुंदे, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोहिली. दोन्ही दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती रोशन अंबारे, स्ट्रायकर एंड वरती कल्पेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती समीर, गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं जातोय तोपर्यंत सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. तर उद्योजक समाजसेवक सन्माननीय प्रवीण शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून समीर साठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. त्यासोबतच सन्माननीय उद्योजक समाजसेवक एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे छगन शेठ बनकरी यांच्या माध्यमातून समीर साठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिला चेंडू पाहिलं तर सिंगल धाव एक्झिक्यूट होती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल येतो. मॅच आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळते. एका बाजूला संघ आहे रुंदे, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोहिली. इथे फुल टॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 असेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द बॉलर हेड, बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार चेंडूवरती सिंगल येते. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळेस पुल केलाय, फुल अँड पॉवरफुल, वंडरफुल. बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. समीरचा तडाखा, बॉल सीमा साहेबांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारासाठी समीर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कल्पेश साठी आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र कॅश प्राइज असेल. 4 चेंडूंमध्ये 16 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेशच्या माध्यमातून. तर तिसऱ्या चेंडूवरती जर तिसरा षटकार आला तर छगन शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश साठी असेल. अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजांची दमछाक असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये खूप सुरेख अशी फटकेबाजी केली जाते. एक चौकार आला होता परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात. पहिला चेंडू जो मात्र लॉंग ऑनला क्लिअर करत होता, त्यानंतर दुसरा चेंडू जो मात्र मिड विकेटला क्लिअर करत पाहायला मिळाला. अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळते. एका बाजूला संघ आहे रुंदे, दुसऱ्या बाजूला साई एकविरा स्पोर्ट्स क्लब मोहिली. असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, दरम्यान कॉलिंग थोडंसं खराब होतं. इथे सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे बिनबाद 18. 18 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर 1 ओव्हर. चांगली अशी सुरुवात पाहायला मिळते. एका बाजूला कल्पेश, दुसऱ्या बाजूला समीर. ही जोडी खेळपट्टीवरती रुंदे संघाच्या बाजूने सुरेख अशी कामगिरी करते. कल्पेशच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल जर पाहिलं
तर 17 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. एक चौकार 2 षटकारांच्या मदतीने 17 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 18 धावा धावफलकावरती. चांगली अशी सुरुवात पाहायला मिळतीये. आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदी या संघाच्या माध्यमातून. साई एकविरा मोहिली संघ सध्याच्या स्थितीला पहिल्या षटकामध्ये बॅकफुट वरती आहे. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती स्पेल मधील पहिले सांघिक कोट्यातील. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल हरीश येतोय बॉलिंग मार्क वरती. हरीश दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कल्पेश ज्याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल 5 चेंडूंमध्ये 17 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. विथ द बॅट एक चौकार आणि 2 षटकार बॅक टू बॅक ठोकण्यामध्ये यश मिळत असताना कल्पेशला पाहायला मिळतोय. आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो त्याची बॅट सध्याच्या स्थितीला तापली आहे. गोलंदाज तयार हरीश. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव झाली. कंप्लीट चेंडू इनफिल्ड मध्ये आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इनसाइड दिस सर्कल आपण पाहू शकतो. फिल्डर पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो एकंदरीत 3 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर असतील. पहिला असेल जो मात्र मिड विकेटला, त्यानंतर लॉंग ऑन आणि तिसरा खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपण पाहू शकतो लॉंग ऑफ असेल. मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर वाइडिश मिड ऑन देखील पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग असेल. थर्ड मॅन फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळतात पेट्रोलिंग करत असताना. गोलंदाज तयार. दुसरं षटक मार्गस्थ. इथे फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला सोडतील ते समीर कसले. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केला जातोय. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. मिळतीये सध्याच्या स्थितीला फलंदाज समीरच्या माध्यमातून. दरम्यान उद्योजक समाजसेवक संजय शेठ सुरेश साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष सस्नेह असं स्वागत असेल. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, परंतु त्यानंतर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलं जात आहे समीर यांच्या माध्यमातून. रनअप मध्ये व्यत्यय आपण पाहू शकतो हरीशच्या माध्यमातून. आणि त्याला अनुषंगून पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केलेला आहे. डेड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच. एका बाजूला संघ आहे गावदेवी कांबा, दुसऱ्या बाजूला बापसाई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खुलवा टप्प्याचा चेंडू होता. पडल्यावरती थोडासा खाली राहतो. एसटी रक्षक थोडेसे फंबल झाले होते. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिलं षटक थोडस महागडं, त्यानंतर कमबॅकची गरज होती. आणि या षटकामध्ये एकंदरीत एक षटकार आलाय, परंतु एक सिंगल आणि एक डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे कमबॅकची गरज आहे त्या प्रकारे कमबॅक झालं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकते. यावेळेस फटका चांगला आहे. फटका दर्जेदार. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय फलंदाज समीर यांच्या बॅटमधून. साहेबांच्या माध्यमातून समीर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय.
डीप मधून फेकी होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती. यानंतर होणारी मॅच गावदेव इकांबा विपक्ष बापसई. दोन्ही टीमच्या 12th मॅनला विनंती, आपण किंबहुना कॅप्टनला विनंती, आपण चला रिपोर्टिंग करायचं. 32 धावा धावफलकावरती. एका चेंडूचं के षटकामधील शिल्लक. पहिल्या चेंडू वरती सिंगल धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवरती, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि पाचव्या चेंडूवरती एक सिंगल येते. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करताय. जजमेंट खराब. इन फील्डला भेटून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. थर्ड मॅनला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड. बॉल सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती चौकार. मोहिली टीम हर्डल घ्यायचं नाहीये. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते, आपण टीम हर्डल घ्यायचं नाहीये. षटक क्रमांक दुसरे समाप्त. टीमची टोटल 36 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आले 18 धावा. दुसऱ्या षटकामध्ये देखील 18 धावा पाहायला मिळत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये बिनबाद 36 अशी धावसंख्या पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळते. सुरेख अशी सुरुवात, स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट आपण म्हणू शकतो. कुठेतरी रुंदे संघाच्या बाजूने आहे. एका बाजूला समीर, दुसऱ्या बाजूला कल्पेश. दोघांच्याही माध्यमातून पहिल्या चेंडू पासून जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत. अगदी त्याप्रमाणे फटकेबाजी होतीये. लिफ्टी रायटी कॉम्बिनेशनचा त्याचा फायदा सध्याच्या स्थितीला उचलला जातो रुंदी या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 समाप्त. 36 धावा धावफलकावरती विदाउट एनी लॉस. बॉलिंग मार्क वरती रोशन नंबारे तिसऱ्या षटकामध्ये. इथे वाईड बॉल असेल. आउटसाइड लेग ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग होतीये. फलंदाज थोडेसे शफल झाले होते, लेग साइडला वळले होते. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. पहिली अवांतरची धाव या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सातत्याने तुम्ही वेगवान चेंडू टाकतायत फायदा नाहीये, परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन असतील, कटर तुम्ही टाकत असाल, किंबहुना तुम्ही यॉर्कर किंबहुना बाउन्सर टाकत असाल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. बॅक टू बॅक आपण पाहिले तर 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. अगदी गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय. थोड्याशा प्रमाणामध्ये टॉस होतोय. अगदी एका बाजूला वळतोय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. 38 धावा धावफलकावरती. 38 रन ऑन दी स्कोर कार्ड. एज अ स्कोरर आदित्य पार्टे हे आमच्या सोबत जोडले गेले. त्यांच्याकडे देखील स्कोरिंगचा दांडगा अनुभव आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची देखील एज अ स्कोरर म्हणून वळणी लागते. त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे आणि त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. अप्रतिम अशी गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. जजमेंट खराब आहे, परंतु बॉल चाललाय सीमारेषेचा वेग घेत. सीमारेषेच्या दिशेने बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा चौकार होतोय रुंदे संघाच्या बाजूने. कॅचची संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. यावेळेस चूक केलाय. या आधीच्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं. जजमेंट खराब होतं, परंतु या चेंडूवरती फटका चांगला आहे. हुकचा देखना स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाजच्या बॅट मधून.
यावेळेस देखील हुक करायचं प्रयत्न होतं, बाउन्सर टाकण्यात आलं होतं. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त, 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 46 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15.33 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय, तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे ऑपरेटरला. समाप्ती 46 धावा धावफलकावरती, बिनबाद 46 अशी धावसंख्या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल 30 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन कल्पेशचं, दुसऱ्या बाजूला इंडिव्हिज्युअल 15 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन समीरचं पाहायला मिळतं. 3 षटकांची समाप्ती 46 धावा. बॉलिंग मार्क वरती स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील या 4थ्या षटकामध्ये युवराज येतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती समीर असतील, नॉन स्ट्रायकर एंड वरती कल्पेश असतील. समीर यांचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल 15 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन, 2 षटकार. यावेळेस खुलवट टप्प्याचा चेंडू होता. खुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अलॉंग द बी चेंडूला स्टिअर करायचं होतं. अगदी चेंडू ट्रॅव्हल होतो. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होईल. 11 चेंडूंचा की अजूनही या मॅच मध्ये या इनिंग्स मधला शिल्लक आहे आणि या 11 चेंडूंवरती 15 ते 20 धावा झाल्या तर नक्कीच फाईट होईल दुसऱ्या इनिंग मध्ये. यावेळेस देखील खुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने खुलवट टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. फिंगर रोल करण्यात आले होते आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. 10 चेंडूंमध्ये 15 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. डकआउट मध्ये अजूनही अजिंक्य नावाचं वादळ, अजय नावाचं वादळ आहे, ते देखील अजून मैदानामध्ये आलेले नाहीयेत. इथे वाईड बॉल येतोय. आउटसाइड लेग स्टंप फलंदाज शफल झाले होते. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. वाईड बॉल येतोय. वाईड बॉलच्या मदतीने 47 धावा स्कोरबोर्ड वरती. 47 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज सीआर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस देखील खुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज झालेत बीट, एसटी रक्षक झालेत बीट. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतीये नशिबाची साथ. पुन्हा एकदा बॉल सीमा पार चौकार. टी अप 51 धावा. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच जी मात्र सुटली. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. इथे तिसरी धाव कंप्लीट होईल का मोठा प्रश्न असेल आणि 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागतं.
53 धावा धावफलकावरती 53 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 7 धावा खर्च केल्यात युवराजने. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. अलंग द बी चेंडू स्टिअर झालाय. डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना लॉंग ऑफ मधून साइड स्क्रीन जवळ येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 55 धावा धावफलकावरती 55 रन ऑन द स्कोर कार्ड. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. कल्पेश आणि समीर ही जोडी खेळपट्टीवरती आहे आणि इंडिव्हिज्युअल जर पाहिलं तर दोघांच्याही माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि अशा रीतीने षटक क्रमांक 4 समाप्त. 4 षटकांची समाप्ती 57 धावा धावफलकावरती. इंडिव्हिज्युअल एका बाजूला आपण पाहू शकतो कल्पेशच्या माध्यमातून 2 षटकार 4 चौकार आणि यांच्या मदतीने आपण पाहतोय समीरच्या माध्यमातून 21 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला कल्पेशच्या माध्यमातून 30 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी बॅटिंग सध्याच्या स्थितीला कल्पेश आणि समीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु मी म्हणेल अजूनही अजिंक्य नावाचं वादळ हे डगआउट मध्ये आहे ज्याच्या माध्यमातून सातत्याने संघाला ओळखलं जातो. विथ द बॅट विथ द बॉल जेन्युअल ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. असा खेळाडू अजूनही तंबू मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघर्ष थोडस प्रमाणामध्ये समीर यांच्या माध्यमातून होत असताना कल्पेशच्या माध्यमातून एक्सलंट बॅटिंग पाहायला मिळते. एक्सलंट पीस ऑफ बॅटिंग जी मात्र कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला गावदेवी कांबा, दुसऱ्या बाजूला बापसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. फुल केलंय, फुल अँड पॉवरफुल ब्युटिफुल षटकार येतोय फलंदाज कल्पेशच्या बॅट मधून. वरती षटकार येतोय. वेलकम टू दी ग्राउंड. गोलंदाजच केलं जाते स्वागत कल्पेशच्या माध्यमातून. वेलकम टू दी ग्राउंड. ठोकलाय षटकार फलंदाज कल्पेशने. मिड विकेटला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 6 धावेची मोहर या फटक्यावरती होती. इंडिव्हिज्युअल 36 कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळते कल्पेश ज्याच्या माध्यमातून सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळते. विथ बॅट 4 चौकार 3 षटकार जे मात्र त्याने ठोकले आहेत. यावेळेस अगदी वाईड यॉर्कर लेनचा वापर जो मात्र करण्यात आला. डॉट बॉलची समाप्ती होईल. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 63 धावा स्कोर बोर्ड वरती. यानंतर होणारी मॅच एक मोठी फाईट, एक मोठी जंग जी मात्र पाहायला मिळेल. एका बाजूला बापसई असेल, दुसऱ्या बाजूला गावदेवी कांबा असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये असतील. इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली जातीये. फलंदाज समीर बाद होतात. विकेटचा पतन पहिला झटका लागतोय. 63 या आकड्यावरती आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे या संघाला. तर नवीन फलंदाज वंडर बॉय ऑफ रुंदे म्हणून ज्याची ओळख असा अजिंक्य येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 63 धावा धावफलकावरती 63 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळेल. टीम मेडल घ्यायचं नाहीये विनंती असेल. मोहिली टीमला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, आपण टीम मेडल घ्यायचं नाहीये. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नौबतच्या स्वरूपात विकेटचं पतन होतोय. इथे रनअप मध्ये थोडस व्यत्यय आला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय पंचांनी मृत चेंडू डेड बॉल जे मात्र घोषित केलेला आहे. 63 धावा धावफलकावरती संदीप देखील आमच्या सोबत जोडले गेले, त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. दरम्यान
चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होईल बाद. झटका लागतोय दुसरा. 63 या आकड्यावरती. कल्पेश बॅक टू दी पवेलियन. सी फॉर कमबॅक असं मात्र मोहिली संघ करतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येतात. कॅच झाली कंप्लीट. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच. फलंदाज होईल बाद. आपण पाहू शकतो तिसरा झटका लागतोय. 63 या आकड्यावरती आल्या पावली परतायला लागतोय पंकजला माघारी. मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला गावदई कांबा, दुसऱ्या बाजूला बापसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. रनअप मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा रिदम जो मात्र तुटलं जाते गोलंदाजाचं. पंचांनी मृत्यूचिन्ह पुन्हा एकदा घोषित केलाय. नक्कीच मी उल्लेख करत होतो कमबॅकचं. पहिल्या 2 षटकांमध्ये 36 धावा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 10, चौथ्या षटकामध्ये 7 धावा. आणि इथे बॅटची कडा लागतीये. बॉल निघून चाललाय फायनल क्षेत्रामधून. सीमारेषा पलीकडे लफ फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा चौका. 5 षटकांची समाप्ती होती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा धावफलकावरती. 68 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे या संघाच्या माध्यमातून साई एकविरा मोहिली या संघासमोर. यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला संघ आहे गावदेवी क्रिकेट संघ कांबा, तर दुसऱ्या बाजूला बापसई. असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचंय. नाणेफेकीचं कौल याची मात्र आपण करणार आहोत. असं मात्र करायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बापसई संघ, दुसऱ्या बाजूला कांबा संघ असेल. टॉस जो मात्र केला जातोय. सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. बापसई संघ जो मात्र कॉल करेल. छपास कॉल आहे आणि काटा पडलेला आहे. विनंती आहे मान्यवरांना आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जो मात्र जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय कांबा या संघाने. सर्वप्रथम टॉस जिंकले, आपला डिसिजन सांगायचंय. फिल्डिंग
फिल्डिंग करणारे पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहू शकतो तुझ्या माध्यमातून 49 धावांची नाबाद कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. काय म्हणशील कामगिरीबद्दल? काय नाही, जसं येत होतं बॉल तसाच मारत होतो, काय विचार नव्हता केला. पहिल्या मॅच मध्ये थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळत होती, रिदम मिळत नव्हतं गोलंदाजांना, सातत्याने बीमर आपल्याला पाहायला मिळत होते. कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव नाहीये का? हा, अनिकेत इंदुरकरमुळे जरा खूप प्रॉब्लेम होतो आता टीम मध्ये. बॉलिंग बिलिंग काय लक्ष नाही त्याचा, नुसता बोरिंग करायला लक्ष असतो त्याचा. मॅच साठी असतील शुभेच्छा. मी येतोय बापसाई टीमच्या कॅप्टन कडे. दादा, टॉस आपण हारला, टॉस जर आपण जिंकला असतं तर आपला डिसिजन काय होता? फिल्डिंग. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. सातत्याने आपण पाहिलं तर तुमच्या माध्यमातून, तुमच्या संघाच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बापसाई संघ म्हटलं तर सातत्याने सुरेख अशी फलंदाजीसाठी ओळखलं जातं, परंतु मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला गोलंदाजी चांगली झाली होती. फलंदाजी करत असताना थोड्याशा प्रमाणामध्ये दमछाक झाली होती. तर काय म्हणाल फलंदाजी बद्दल? सध्या आमची प्रॅक्टिस कमी आहे, प्रॅक्टिस करतच नाही, डायरेक्ट मॅचला चालू आहे. होईल ते होईल. तर नक्कीच मॅच साठी शुभेच्छा असतील. टॉस कंप्लीट होतोय, टॉस जिंकलेला आहे ऐक औद्योगिक क्रिकेट संघ कांबा या संघाने फिल्डिंग चूज केली आहे. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी बापसाई या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स आपण पाहू शकतो, एका बाजूला संघ असेल रुंदे, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र मोहिली. 67 धावा धावफलकावरती, 68 धावांचं टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक, आमचे बंधुराज प्रसन्न चव्हाण यांच्या माध्यमातून आपण खेळाचं पुढील सत्र ऐकणार आहोत. थँक्यू सो मच प्रथमजी चव्हाण सर. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला मारायचा प्रयत्न, मात्र विकेटचं पतन झालंय. प्लम टप पहिला फलंदाज बाद होतोय मैदानावरती. ही मोठी विकेट टीम साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली संघाला. फलंदाज मयूर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीसे. पराकाष्ठा मैदानावरती करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षाचा शंखनाद मैदानावरती करणं अपेक्षित आहे. यावेळेस स्लोवर वन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारायचा प्रयत्न जरूर होता. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप मध्ये अजय असतील. एक धाव कंप्लीट होईल. बूंद बूंद से घागर भर सकता है, सागर भरना है तो बारिश लानी पडेगी. अगदी त्याचप्रमाणे सिंगल डबलने तुम्ही या मॅच मध्ये पुढे जाऊ शकता, मात्र मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर मात्र तुम्हाला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी जी करावी लागेल. आणि मैदानावरती जोपर्यंत रोशन है तो मुमकिन है. यावेळेस कट करायचा प्रयत्न, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईट पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती 2 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती. चेंडू आतापर्यंत विचार केला तर 2 झालेले आहेत. सर म्हटलं जातं की जिंदगी का रास्ता यूं ही इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. ओव्हर द बॉलर, हेड डाऊन द ग्राउंड. रोशनच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. यामध्ये 4 चेंडू लीगल आहेत. यावेळेस फटका देखील लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. इनफिल्डला बेदून आउटफील्ड फास्ट, मिड ऑन बीट. चेंडू लॉंग ऑन ला क्लिअर करत सीमा पार. मिलेंगे रन 4 तो टीम का होगा बेड़ा पार.
ऑन द बोर्ड 10. कट करायचा प्रयत्न मैदानावर अजून एक अवांतरचा चेंडू धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती 11 ऑन द बोर्ड 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपण पाहू शकतो थोडीशी दमछाक जरूर होईल साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली या संघाची मात्र म्हटलं जातं स्ट्रगल करोगे तो गूगल तक पोहोचोगे आधी स्ट्रगल करून गूगल पर्यंत पोहोचावे लागेल खुल्या टप्प्याचा बॉल फटका लाजवाब पाहायला मिळतोय मात्र अभिच्या माध्यमातून थोडेसे आपण म्हणू शकतो इथे गल्लत झाली थोडेसे फंबल जरूर झाले मात्र जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतो शेवटच्या बॉलवरती आलेले सिंगल एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 12 या आकड्यावरती तर आपण व्यासपीठावरती मुख्य अतिथी मंचावरती व्हीआयपी डायस वरती आपण शुभ सन्मान करणार आहोत संजय शेठ शिरोशे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते निलेशी निश्चिते साहेबांचे शुभ असे आपण संजय दादांचा शुभ सन्मान करणार आहोत विनंती असेल दादांना आपण मुख्य व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे अतिथी देव भव अर्थातच आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणं त्यांना देवाप्रमाणे वागणूक देणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपणारी आमची ही कांबाकर संपूर्ण कमिटी आणि संपूर्ण आयोजन समिती शुभ सन्मान करतोय आम्ही संजय दादांचं मायची आपुलकीची दमदार उपदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच मुवमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह एक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय संजय दादांचं मनापासून आभार त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी मिळाला त्याबद्दल व्यासपीठावरती अगदी आपण पाहू शकतो उद्योजक समाजसेवक एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व आदरणीय छगनशेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या समवेत जे सातत्याने जेवणाची सोय ज्या ज्या वेळी स्पर्धा होते ते करत असतात आमचे सर्वांचे लाडके उद्योजक समाजसेवक आणि आमच्या मोठ्या बंधूप्रमाणे आमचे संतोष दादा सुरोशे साहेब त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि विशेष करून नयनबाई यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो तसेच आमचे लाडके दीपक दादा मारसे साहेब ते म्हटलं जातं ना की लाखो की बस्ती में दिलदार असती त्यांचं देखील आम्ही कौतुक करू यावेळेस मिस्टेक झाली आहे मिस्टेकचा मुजाहिरा अर्थातच बॉल सीमा पलीकडे नशिबाच्या 4 धावा या बॉल वरती की आवश्यकता मैदान के अंदर ये मुकाबला चलता हुआ धुएदार काटेदार मुकाबला यावेळेस बॅकफुटला आल्यानंतर बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक करायचा प्रयत्न होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर बीट झाले वाईडिश लॉंग ऑफ मधून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फिल्डर येतील सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती टाइट सिच्युएशन रनआउटची संधी निर्माण झाली होती मात्र यावेळेस पंच अपील फेटत असताना आपल्याला तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात आलेली आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल वामनजी अंबारे साहेब ते देखील उपस्थित आहेत मामा या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे रोशन दादांचे वडील आणि फलंदाज बाद आहेत विकेटचं पतन झालंय इस मैच में सबसे बड़ी मछली अर्थातच या मैच मधली गोल्डन विकेट झाली कॅरी फलंदाज होतील बाद डीजे रिव्ह्यू कंटिन्यू असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे नक्की मी उल्लेख करेल ज्याप्रमाणे काल आम्ही इथे व्यवस्थापन समितीशी बोलत होतो त्यावेळेस या गावामध्ये 4 ते 5 संघ आहेत तरी देखील प्रत्येक संघामधील 4 ते 5 मुलं हे इथे या मैदानावरती होते ही ओळख आहे आम्ही म्हणतो ना की हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब हे भाई भाई हिंदुस्थानाची व्याख्या आहे आणि ती व्याख्या पूर्ण करणारी जर कुठली गाव असेल तर तो गाव आहे कांबा मी म्हणतो की माणुसकीचा झरा म्हणजे कांबा आणि कांबा गावामध्ये सातत्याने प्रत्येकाच्या सुखामध्ये प्रत्येकाच्या दुःखामध्ये जर संपूर्ण गाव एकत्र होत असेल तर आदर्श गाव म्हणून पुरस्कार देणं मला तर वाटतंय गरजेचं आहे असा
काव आहे, सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जगणारा गाव. कौतुक करावं लागेल यावेळेस, या फटक्याचं कौतुक करावं लागेल. फक्त दिशा दाखवली, दशा खराब केली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, माइटी हिट बाय द माइटी मॅन. फलंदाजच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त प्रहार, षटकार. जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त कमबॅक आतापर्यंत पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दाखवली. ऑन साइडला फिल्डर अजय असेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल. आपण पाहू शकतो ते म्हणजे 24 या आकड्यावरती. आधी आता म्हटलं जातं की यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे चिमणी एक तिनका उचलून घट्यामध्ये रूपांतर करते, इथे इतकी मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल, एक एक धाव फार महत्वाची आहे. आणि धावेचा पाठलाग करत असताना जबरदस्त प्रहार मैदानावरती. मात्र फिल्डिंग देखील लाजवाब पाहायला मिळते. कॅच झाली कंप्लीट आणि अजून एक मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना एकविरा क्रिकेट संघ मोहिली संघाला फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज विनायक बॅक टू दी पवेलियन. पावणारी नवसाला पावणारी अग्री कोल्यांची कुलस्वामिनी, अर्थातच आई एकविरीचं सुमधुर करणारं हे संगीत आमचे डीजे प्रशांत यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. त्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करू. आदरणीय उद्योजक, समाजसेवक, एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे छगनशेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल ती म्हणजे फलंदाजांसाठी 3 चेंडूंवरती 3 षटकार जर लगावले गेले 500 रुपयाचं धनादेश कॅश प्राइज जो मात्र दिलं जाईल. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल व्हेरिएशनचा वापर करण्यात आला. यावेळेस ओव्हर नंबर मैदानावरती समाप्त होतीये. दुसरी 2 षटकांचा वाजविके समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण उर्वरित चेंडू 18 बॉल 44 धावेंची आवश्यकता. यस डीजे. दोन षटकांचा वाजविके समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 24 उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल 46 धावेंची आवश्यकता. आता एक गाणं तर सर्वांनी ऐकलं असेल की साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. खऱ्या अर्थानं कामगारांचं स्वप्न होतं एक आपली हक्काची स्पर्धा असावी आणि म्हणून तर काय कामगारांमधील एक तो धाडस आपल्याला पाहायला मिळाला. जर पाहायला गेलं तर सीझनच्या पहिल्याच महिन्यामध्ये जर तुम्ही स्पर्धा ठेवताय तुमच्यामध्ये धाडस आहे, मानस आहे आणि ते प्रयत्न आपल्याला कामगारांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. प्रत्येकाचं इथे मी नामोल्लेख करेल ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी इथे आपल्या या स्पर्धेसाठी सौजन्य दिले, मेहनत केली आहे, मशागत केली आहे, प्रत्येकाचं नामोल्लेख करणं बनताय. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि ज्याप्रमाणे आमचे रोशनदादा म्हणतात की 10-11 सरकार असे हरण्या बैलाचे मालक, अर्थातच बैलगाडा शर्यतील मधील फार मोठं नाव योगेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आहे. त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस पंचांकडे लावड अपील केली जाते. प्लम डब स्ट्रायकिंग एंड वरतून रोशन सांगतायत धाव नकोय,
कारण जोपर्यंत मी आहे मैदानावरती चौकार षटकार माझ्याच बॅट मधून येतील. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर अगदी आपण पाहू शकतो धावेचा प्रयत्न धाडस माणस करण्यात आलं, मात्र नकार केला. युवराजला नकार दिला फलंदाज रोशनने. डॉट बॉलची होत असताना समाप्ती सलगचे 2 डॉट बॉल फार महत्वाचे आहेत, ते म्हणजे टीम रुंदे संघासाठी. ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये MRF शेअरचा भाव वाढतोय, त्याप्रमाणे इथे डॉट बॉलने या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा पुढे जात असताना रुंदे संघ पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब आडवी पॅच स्विंग पाहायला मिळते. डीप मध्ये फिल्डर नाहीये. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमा पार. मिलेंगे रन 4, तो होगा बेडा पार. चौकार. डीजे एक वेळ असं वाटत होतं की बॅटिंग टीम थोडीशी बॅकफुट वरती आहे, मात्र त्यानंतर कमबॅक झालं. मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने फ्रंट फुट वरती आला, त्यानंतर पुन्हा एकदा बॅकफुट वरती जात असताना रुंदे संघ पाहायला मिळतो. पंचांकडे लाऊड अपील, प्लम्ड अप विकेटचं पतन होत असताना सर्वात मोठी आपण पाहू शकतो विकेट इथे मिळाली आहे. फलंदाज रोशनची खेळी होत असताना समाप्त. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे. रोशन अंबारे बॅक टू दी पवेलियन. आणि म्हणून तर काय प्रत्येक कामगाराचा विश्वास त्यांच्यावरती होता, विश्वास ठेवला आणि आज उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरत असताना आपण पाहू शकतो. कांबाकर चषकाचं आपण आयोजन संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कांबा यांचं आम्ही विशेष कौतुक करू. तसेच कौतुक करू आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा, तसेच सलोशोर्डी क्रिकेट संघ कांबा, तसेच शिवनवतरुण क्रिकेट संघ कांबा, तसेच जय भवानी मित्र मंडळ आणि स्वर्गीय पांडुरंग शेठ ठाकरे बैलगाडा संघटना कांबा या सर्वांचं आम्ही विशेष असं नामोल्लेख देखील करू आणि विशेष असं कौतुक देखील करू. तुर्तास मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत, जिथे धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. निरंजन सुरोशे यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. जवळपास 15 दिवस ते 20 दिवसांपहिले क्रीडा स्पर्धा ठेवायची संकल्पना त्यांच्या मनामध्ये होती. शुभम ठाकरे खजिनदार आहेत, त्यांचं देखील आम्ही विशेष असं कौतुक करू. मात्र व्हाईट बॉल येतोय, धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 31 31 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यास आम्ही उल्लेख करणार आहोत ते म्हणजेच सागरदादा बनकरी यांचं 3 ते 4 दिवसांपासून त्यांची मेहनत ही महत्वाची आहे. मैदानावरती पट्ट्या असो, मैदानावरती ग्राउंड आखणी असो, प्रत्येक गोष्टीवरती त्यांची तीक्ष्ण नजर आहे. मी म्हणेल घारीची नजर आमच्या सागरदादांची आहे, त्यांचं आम्ही कौतुक करू. राज विषय ते देखील खजिनदाराच्या भूमिकेमध्ये त्यांचं आम्ही कौतुक करू. तसेच शुभम ठाकरे त्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. विकास दादा तर झकास कामगिरी सातत्याने करतायत, त्यांचं नामोल्लेख तर आम्ही सातत्याने करतोय. यावेळेस 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 33 आकड्यावरती. दुसरीकडे आमचे योगेश शेठ मुंडे आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 33 आकड्यावरती. तीन षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 33 पाहायला मिळेल. चला या मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत, जिथे आपण अनालाइज करू कशा प्रकारे इनिंग पुढे
मिडल मध्ये होती, ज्यामध्ये 50-50% दोन्ही संघाने चान्स घेतला. दुसरी षटकामध्ये भावेश आले, भावेशच्या माध्यमातून देखील एक महत्वाचा मोहरा टिपला गेला आणि 12 धावा खर्च करण्यात आल्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये अजिंक्यने काय कमबॅक केलंय, फक्त आणि फक्त 8 धावेंचं षटक फेकलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला 33 ही पाहायला मिळते. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 35 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेटला जे जाणकार आहेत ते म्हणतात की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, या हर प्रेडिक्शन फेल है. अगदी सरडा राजकारण आणि क्रिकेट क्षणाक्षणाला रंग बदलतो. तशीच मॅच आपल्याला बघायला मिळेल का हे पाहूया आपण. 12 चेंडू विजयासाठी 35 धावेंची आवश्यकता. एकीकडे साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली, दुसरीकडे यावेळेस ऑन साइडला फटका चांगला होता, ड्राइव्ह गेली डीप मिड विकेट मध्ये. फिल्डिंग जोपर्यंत चांगली होईल, एक धाव कंप्लीट. युवराजच्या माध्यमातून लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅटच्या लिडिंग साइडला बॉल लागला, जिथे आपण लूज पॉइंट म्हणतो अगदी त्याच ठिकाणी लागला. लूज पॉइंट कुठे असतो, जो कणा असतो बॅटचा तो एजेस किंवा स्टिकर हे लूज पॉइंट असतात. मिडल कुठे असतात, जवळपास आपण 4 बोटं सोडली आणि त्यावेळेस बॉल बॅटच्या कनेक्ट होतो, त्यावेळेस तो मिडल असतो. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सर्कल जाऊन पोहोचेल. 34-11 चेंडू 34 धावेंची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली या संघासाठी. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. याच दरम्यान वामनजी अंबारे वरती आमचे मुख्य अतिथी अर्थात योगेशजी मसोंडे यांची देखील उपस्थिती आहे. सध्या आज ते वसुली किंग म्हणून त्यांची ओळख आहे. हा, म्हणजे ऍडव्हान्स कोणी किती दिलाय, किती घ्यायचे त्यांच्यापर्यंत सांगायचं, बरोबर ते वसुली करतात. त्यांना बघून पण लोक घाबरतात आणि यंदा कर्तव्य देखील आहे. यावेळेस राहू 3ऱ्या ग्रहामध्ये होता, शनी 4थ्या आणि मंगल 11व्या ग्रहामध्ये होता, म्हणून 3 वर्ष आम्ही मुलगी बघितली नाही. मात्र यंदा कर्तव्य आहे. बायोडेटा तुम्ही योगेश दादांकडे द्या. मात्र योगेश दार हे मी म्हणेल जबाबदार नसतील. पुढे काय झालं तर वसुली किंग योगेश मसोंडे उर्फ बाला भाई जादू. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो डीप मध्ये. फिल्डर व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट टेक आपल्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सूर्यकुमार यादवने रनिंग कॅच पकडली, लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन, त्या प्रकारे मिड विकेट क्षेत्रामध्ये एक जबरदस्त झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ विकेटचं होत असताना पतन.
सकाळच्या सत्रापासून योगेशजी पवार हे देखील मैदानावरती आलेत आणि भरपूर सारे काम त्यांच्या माध्यमातून देखील केले जात आहेत, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजून देखील आम्हाला 3 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा असेल. चेंडूचा विचार केला, चेंडू झाले 4, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. पुढच्या मॅच पासून ड्रिंक्स ब्रेक नसेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ओव्हर नंबर 4 मैदानावरती समाप्त. साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली संघाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38-35 धावा. 35. फक्त या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. ज्या वेळी तुम्ही डिफेन्स करता त्यावेळेस 2-3 असे षटक मात्र तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. विकेट टेकिंग जरी नाही झाली तरी देखील हे डॉट बॉल कुठेतरी तुम्हाला थोडीशी धोक्याच्या घंटीच्या दिशेला वळून येतात. आता 4 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 35. आता शेवटचं षटक आहे, थोडंसं स्पीडअप करणं बंधनकारक राहील. पुढील मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. एस्मान विपक्ष पाहुणे अर्थातच आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा विपक्ष बापसई अशी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषकाचं हे भव्य आणि दिव्य आयोजन. मी ज्या वेळेस कांबा प्रीमियर लीग कव्हर करायचो त्यावेळेस 9 ते 10 संघ या गावामध्ये बनतात, म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेटरांची खाण आहे. क्रिकेटने आपल्याला भरपूर काय दिले आणि आपलं देखील देणं लागतंय क्रिकेटसाठी. म्हणून तर काय, क्रिकेटला एक शोभावी अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला सर्वांना पाहायला मिळते, ती म्हणजेच कांबाकर चषक 2024 हे दमदार आणि दिमागदार आयोजन. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती अभि डाकुऱ्यात असे अभि आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. समीकरण आहे 5 चेंडू 33 धावांची गरज. विकी चौधरी देखील मॅच एन्जॉय करतात आणि आमचे विजयदादा चौधरी साहेब त्यांच्या माध्यमातून देखील रुंदे संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. 5 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत येतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला प्रवीण दादा इन ऍक्शन मध्ये, सागर दादा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नाही, अपेक्षा फार मोठी आहे. यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका लाजवाब, मात्र बॉल सीमा पलीकडे. हे फटके तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये मारणं अपेक्षित होतं. नक्कीच 3 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पुढील मॅच मध्ये अलिबाग का वाघ अर्थात अनिकेत इंदुलकर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 2 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 2 गेंदों में 24 रनों की आवश्यकता जीत के लिए समीकरण है, लेकिन ये मैच बहुत ज्यादा टीम रुंदे की तरफ झुक गया. अब सिर्फ और सिर्फ औपचारिकता शिल्लक है, औपचारिकता शेष है. 2 गेंदों में 28 रनों की आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू आणि भरपूर साऱ्या धावांची गरज आहे. पुढील मॅच एकीकडे बापसाई दुसरीकडे कांबा यजमान विपक्ष पाहुणे अशी मॅच पाहायला मिळेल. पूल केलाय आणि शेवट गोड करत असताना सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे संघाने. हार्दिक अभिनंदन. हाडलं का नाही टफलं का?